आता तुम्ही काय करायला लागलेत? आता आम्ही मच्छी धुवायला लागलो. मच्छी धुती. हे घ्या मसाला, हे तिखट मसाला, हे फ्राय मसाला, हे कालवणाचा मसाला भाजीचा. होय, तुमचं आता एवढं चांगलं घर झालंय तरी तुम्ही काय इथंच हे करता स्वयंपाक, इथंच कपडे धुता आणि इथंच सगळं अजून मच्छी बिच्छी सगळं. अहो आम्ही काय करतो माहित आहे का? हां. तिथल्या इथं चुलीवर आता गॅसची टंचाई आहे. गॅस तर भेटत नाही. शिवाय पहिलं आपण कुठं करायचं? चुलीवर. मग आपण घर झालं म्हणून काय झालं, आपल्याला काय लय नाही, आपण वाऱ्यावर जायचं गॅस आला म्हणून. वरती चढायचं नाही ना. नाही, असं उडं हवेत नाही जायचं. म्हणजे ते एवढं घर बांधलंय तरी मग तिथं चुलीवर. म्हणून हवेत नाही जात नाही, खाली बस. म्हणून आपलं डुगू 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 भात. आणि शिवाय परत आहे त्याच्यानंतर टेस्टी जेवण असतं चुलीवरचं. वडापाव इथं एक टेस्टी आहे. इथं बारामतीत तिथं पडतात माणसं तोंडावर. होय. पडतो वडापाव. चुलीवरचा वडापाव होय. चुलीवचा वडापाव. मग इथं चुलीवर स्वयंपाक केलेलं नाही का? बरोबर. आणि वरती श्रीमंत आल्यावरती मातू नाही है ना. आधीचे दिवस विसरायचे नाही. अरे आम्हाला घर पण नव्हतं राहायला पहिलं. आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये राहिलेलो. का बरं तसं करायचं? आपलं घर झालं म्हणून काय झालं? काय घरच आहे की. पहिले हे सुद्धा नव्हतं. लोकांच्या घरात असल्या घरात राहत होतं, याला पण भाडं देत होतो. मग आता आपलं चांगलं झालं म्हणून काही विसरायचं नाही ना. तिथं पण राहायचं. मी तर आंघोळ रोज इथंच करते. अजून पण रोज इथंच आंघोळ असते मम्मीची, घरात नाही करत. असू दे का, इथं कपडे असतात, इथं पाणी असतंय. शिवाय अजून काही सगळं शिटिंग झालेलं नाही ना. पाण्याचा नळ सकाळचा इथंच आहे. इथल्या इथं पाणी भरायचं. मग बोरिंगच्या पाण्याने मी आंघोळ करत नाही. मग इथल्या पाण्याने आपले चुलीला ठेवलेलं असतं तापाय पाणी, तिथलं तिथं घ्यायचं गरम. इथल्या इथं इथून तिकडं न्या, तिकडून कपडे इकडं आणा, साबण न्या. त्यापेक्षा मग साबण आणि कपडे पण इथं धुवायला लागतात है ना. कपडे धुवायला इथं तिथं अजून शिटिंग नाही, आपल्याकडे मशीन नाही. आपल्याकडे अजून पाणी आहे आतमध्ये, पण धुवायचं कशावर ना. बरोबर. आपल्या इथं धुवायचं, इथं दगड रावलेला आहे. पण तुझं असं आहे, पहिल्यापासून मी बघितलंय, तू किती काही दिवस आले तरी ना, म्हणजे किती चांगलं असले ना तरी पण ते पहिले दिवस नाही विसरत. मी मला विसरूच नाही वाटत. पहिलं आपण दुसऱ्याच्या घरात राहू दिवस काढलेले आहेत, आणि आपल्याकडे आलं की लगे एवढं काय वाऱ्या उडायचंय. हवेत नाही उडावं एवढं. भैया काय झालं? हे भात ठेवलाय मस्त शिस्त. स्नेहाला करत इथं, स्नेहाला बाहेर यायचं म्हणलं की चक्कर तिला म्हणलं तिला भात घालायचा, थांबा मी घालते इथं. होय. तिला म्हणलं नको थांब, मी चुलीवर करते. नाही घालते की इथं. अगं म्हणलं गॅस 15 दिवसांनी भेटणार आहे, आम्ही जावा चुलीवर. तिला म्हणलं ना चुलीवर स्वयंपाक करायचं, तिला चक्कर येते. पण आता जर गेला समजा तर मग काय करायचं? मी हाय ना आतुनी म्हणा. आता कुठं आणलं मास्तर? मार्केट मधून, मच्छी मार्केट. मला का नाही नेलं? तू मला नेलं का? म्हणून मी तुला नाही नेलं. हे काय खाती तू? रबर तोंडात गेल्यावर साटकीन ना टाकून काढ बाजूला. बाबा शी शी, चांगलं नसतो. खाऊ नाही तसल्याची. उलट्या होत्यात. काढ बाहेर काढ. हे घालेल परवडून कच. सुरू कर. करा का. ही नका खाऊ. तर पोरगी लेकरू. तसं नाही करायचं. ओके, ही काय खाती बघ. लबर खाती. करा टोक लबर खाती. आता तर खात होती चांगली. प्रूफ आहे इथं व्हिडिओ मध्ये आली लगेच सांगायला. हुशार बा. स्वयंपाक करायला आली. केला तू? आता बनवते की मला. बर. काय येतं ग तुला स्वयंपाक? तुला स्वयंपाक काय येतं ते सांग. तिला म्हणा तुझ्यासाठी काय करायचं? माझ्यासाठी मच्छी तळतो. आपण कसे काल भजी तळले इथं, आठवतं का नाही? जीवन उसका
बघ इकडे बघ, जीवन उसका काय आहे? इकडे बघ. सोना मछली जैसी रानी है जीवन तो उसका तुझ्या मच्छी, तुझ्या हाताला बघ मच्छीचं लागले, मछली जैसी रानी तुझ्या हाताला मच्छीचं लागलंय की. असू दे ना मग ते मच्छीचे मच्छीचं काय? जीवन उसका पानी है हाथ लगाओ डर जाएगा बचालो, मर जाएगा. मी बसले इथं हे करत मच्छी बघत, आताच बाहेरून आले. उसका पानी है. हा जीवन उसका पाणी आहे, हा पाणी आहे, पाणी असू दे. तर मम्मी इथं मच्छी दूध बसली, मी बघत बसले काय चाललंय हे ते चाललंय. आमचं स्वयंपाक आता होईल. ओ मॅडम काय मग कर की. तर चला आता तिला बरं खाऊ नाही म्हणले ना. भात इथं शिजतोय. भात झाल्यानंतर कसा भारी मस्त शिजतोय भात ना. लाकडं चांगले आहेत ना त्याच्यामुळं मग चांगलं शिजतोय. टॉक परत घातली ती तोंडात रब्बर. येण्यावानी करते बघ कशी. गॅसवर स्वयंपाक करत तर इथं चुलीवरच आवडतं. पण पटापटा आणि खाली बसून पटा 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 करायचं. चवी परत पडतंय ते कसं उफाळा येतो ना असा उकळी येते तर त्याच्यामुळे ते वाफेने पडतंय लगेच. तर इथं गप्पा मारत मारत मम्मीची झालेली आहे मच्छी धुवून. मासे त्याच्यावर टाकायची हळद मीठ. मीठ टाकले, हळद टाकली तर मस्तपैकी फ्राय. मला लय आवडते फ्राय. कालवणातले पण लागते छान. बारीक आहे चमचा, अशी गपकीने येतच नाही. कसं येत काय ते. हात लगा तो मर जाएगा. भारी. तर मम्मीने मच्छी धुवून घेतली, त्याच्यात हळद मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. तेजूने तिला मसाले आणून दिलेले आहेत. आता दोघी जणी काय करतात बघू. भात तर आपला झालेला आहे चुलीवरती. गपके पीठ खेळती तिथं. ती काय करते रोज पीठ घेते ना ती फेकून घेते. ए तसं नाही करायचं. भाकरी करायच्यात आपल्याला. म्हणजे म्हणजे काय मांजरी ना तुला चावायला. मांजरे हो खाली हो, हो, हो. तिकडे बघ किती तिकडे बघ तू मांजरी. नाही नाही तर नाही जा बाय. टोपीवाले हो किती छान टोपी आहे सोनाला. सोना ती टोपी घालून तू गावात जाती. सगळी सोनाला टोपी मागते. सोना मला टोपी दे ना तुझी. हे असेच मम्मीचे आणि तेजूचे भांडणं होत असतात. कारण तेजू मम्मी काय करत असली की लगेच येत असते. मम्मी मग तिला ते करू देत नाही कारण ती नासुदळ करत असते. आणि मग त्याचं नाही करू दिलं की मग तिला लय रडायला तर ती जाते तिच्या मम्मीकडं. आता मम्मी करायला लागली तर स्वयंपाक आणि आता भाकरी वगैरे चालू आहेत. कारण भैयाला जायचं आहे लवकरच कामाला. तर त्यासाठी ते जेवण वगैरे लवकरच बनवायला लागतं. तर दिवस मोठा आहे त्याच्यामुळं मग लवकर मावळत नाही. त्याच्यामुळं असं वाटतं की आपण एवढं लवकर स्वयंपाक का. पण चुलीवर करायचं म्हणल्यावर स्वयंपाक लवकरच करावा लागतो. तर मम्मी आता करते चुलीवरती भाकरी. बनवते बाळा. ठेसा बनवते. मिरच्या आहेत का कुठे आहे त्या दाखव. कुठे आहे डाग मिरच्या. डबा घेऊन चालले. मिरच्या टप्प्यात मिरच्या. मग काय बनवती तू. झाडे जाती घरी आगाव काय जातोय घेऊन गेली. खाली चलो मच्छी तळेंगे हम लोग अभी. काय लावून ठेवलं बघा. मच्छी इथं मसाला वगैरे लावून ठेवलाय. त्याच्यानंतर हे इथं तळलेले आहेत. मला वाटतं कसले काय माहिती. आणि हे दुसरे आहेत मच्छी. मस्तपैकी चुलीवरची मच्छी खायला या बरं का सगळ्यांनी. इथं कुत्रं आहे ना टपूनच आहे. म्हणजे इकडं कोण गेलं नजर हटी दुर्घटना घटी.
त्यासाठी. तो चला, इधर घर है हमारा, इधर हम मच्छी तल रहे. तसले मच्छी इथं मम्मीने एक हे घाणा तळून गेली आणि मग आता मी तळत बसले. ऑलमोस्ट झालेली आहे मच्छी तळून. मस्त चुलीवर जाळ लागतं, मस्त मच्छी पण होती. जास्त काय हे पण नाही करायला लागत. मच्छी झाली आता हे पिसी ना परत तळत असते. मम्मीच्या भाकरी झाल्यावरती आता तव्यावरती मी मच्छी तळायला लागलेली आहे आणि कालवण आतमध्ये होत आहे. सोड सोड राया काय काय 5 मच्छी 5 मच्छी 5 पीस दर ते ताट घेऊन हेच घेऊन जा सगळं. ते घेऊन जा असं भाजून. ते मी आणते ते. हां तेवढीच राहिली. तर आता भैयाला कामाला जायचे त्याच्यामुळं तो पण जेवायला बसलेला आहे. आता माझं पण मच्छी वगैरे झालेली आहे तळून, सगळा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे. दोन्ही साईडला दोन्ही केलं त्याच्यामुळे हे पटपट झालं. तर आता चला माझं पण झालं. आता मी जाणार आहे आतमध्ये. तर थोड्या वेळासाठी लाईट गेली होती तर अंधारात मला मच्छी तळावी लागली, पण परत थोड्या वेळाने लगेच आली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. लाईट गेली होती, आली लाईट. चला बाय. जेवण करायचं. किती घामाघूम झाले मी मच्छी तळता काटा. गरम होते कारण इथंच हाय म्हणजे जाड लागतं ना त्याच्यामुळे हाय लागते असे. चला बाय बाय.